नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे। आपण बघत आहे सर्वे आणि आपण हे घेणार आहोत सर्वेचं न्यूमेरिकल याच्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण एक घेतलं होतं, आता हे सेकंड न्यूमेरिकल आहे। प्लॉट द फॉलोइंग क्रॉस स्टाफ क्लोज ट्रान्सफर सर्वे अँड फाइंड द एरिया ऑफ फील्ड ए बी सी डी ई एफ ए ऑल डायमेन्शन आर मीटर। हा एक टेबल दिलेला आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला एरिया काढायचा आहे। फाइंड द एरिया, काय काढायचं आहे, एरिया काढायचा आहे। तर अशी त्यांना काय दिलेली आहे, डायग्राम दिलेली आहे। तर सर्वात पहिले आता हे काय सॉल्व्ह कसं करायचं, तर सर्वात पहिले एक स्ट्रेट लाईन काढायची। काय काढायची, स्ट्रेट लाईन। पहा आता प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह होते। इथे एक डायग्राम काढतो, इथे घेतली आपण एक स्ट्रेट लाईन, ही अशी। त्याच्यानंतर हे असते बेस लाईन। कोणती लाईन असते, बेस लाईन। तर आता याच्यात बघा, सर्वात पहिली इथं नाव द्यायचं ए। काय नाव द्यायचं, ए, आणि याला म्हणायचं 0, A0। त्याच्यानंतर इथे किती आहे, 18। नाव काय आहे, बी। इथं लिहून द्यायचा एक नंबर अप्रॉक्सिमेटली लिहू, स्मॉल बी घ्यायचा आणि इथं लिहायचं 18 स्मॉल बी। इथे किती आहे, एफ। लक्ष द्या, इथे एफ आहे। इथे किती आहे, एफ 34। तर स्मॉल एफ घेसाल तुम्ही इथं, स्मॉल एफ 30 इक्वल सांगितलं ना, स्मॉल एफ 31। हे डिस्टन्स नाही घ्यायचे, हे घ्यायचे डिस्टन्स हा। त्यानंतर इथे किती आहे, सी 60, स्मॉल सी 60। त्यानंतर कॅपिटल ई म्हणजे स्मॉल ई, स्मॉल ई 82। आणि लास्टली घेसाल तुम्ही, याचं नाव काय, डी आहे, आणि इथं किती आहे, 120, डी 120। काही प्रॉब्लेम, तर लक्षात ठेवायचं इथं तसं 0 राहते। काय राहते, 0। तर बघा A0 पहिली ही लाईन कशी काढली सांगा, ही लाईन कशी काढली, A0। त्यानंतर इथं काय होता, बी होता, स्मॉल बी नंबर 18। इथे एफ आहे, तर स्मॉल एफ 31। इथं सी आहे, स्मॉल सी 60। इथं कॅपिटल ई आहे, तर स्मॉल ई 82। आणि इथं नाव दिलं डी, आणि इथं होतं 120। काय होतं, 120। काही प्रॉब्लेम, समजलं काय? अरे बा, इथं काय आहे सांगा, 0 नंतर काय 18, नंतर काय 31, नंतर 60, नंतर 82, नंतर 120। हे नंबर लिहिले मी, 0 18 31 60 82 120। आणि नाव कसे दिले, याला ए नाव, इथं आहे किती आता 18, हा बी च्या लाईन मध्ये आता स्मॉल बी। आता हा 31, तर हा स्मॉल एफ, हा क्या 60 स्मॉल सी, आणि याले स्मॉल ई, आणि हा कॅपिटल डी। समजलं कोणाला काही डाऊट, हे लाईन्स फक्त हे। त्याच्यानंतर आता बघा, कॅपिटल बी वर किती आहे, 58, बी वर 58 आहे, तर इथं लिहायचं, हे लाईन घ्यायची, हे अशी लाईन ओढायची। डॉट डॉट नाही करू शकता तुम्ही, अशा स्ट्रेट लाईन ओढल्या तरी चालत्या। याचं लिहायचं किती आहे, कॅपिटल बी 58। त्यानंतर इथं काय F34 आहे, तर इथं F34। इथं काय घेतला, कॅपिटल F34। नंतर सी वर काय आहे, C71। C71 71 आहे ना, ही अशी लाईन ओढली, अशी अंदाजी C71। त्यानंतर काय E52 हा E52। आणि आखरीला काहीच नाही, आखरीला काही घ्यायचं नाही। समजलं इतकं, काही डाऊट? बघा हा आता 58 71 34 आणि 52, आणि हे जे नंबर आहेत यात आपण सेंटरला दिले, हे जोडून घ्यायचे। हे नंबर काय करायचे, जोडून घ्यायचे।
तुम्ही डॉट डॉट लाईनने पण जोडू शकता, तसे जोडू शकता. हे नंबर काय करायचे, जोडून घ्यायचे. आणि हे ए झिरो हे जॉईन करायला लागतात ना. ओके, समजली काय, हे डायग्राम समजली तुम्हाला. हा स्टेशन ए आहे आणि हा स्टेशन डी आहे. काय घेतलं आपण, पहिले घेतलं इथं झिरो, मग 18, 31, 60, 82, 120. आणि इथं जे बघा 58, हा 71, हा 34 आणि हा 52. तर हे डायग्राम तुम्ही ड्रॉ करा. त्यानंतर लक्ष द्या, आता हे डायग्राम ड्रॉ केल्यावर आता काय करायचं, याला नंबरिंग द्यायचं. याला काय द्यायचं, नंबरिंग. बघा हा 1, हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5 आणि हा 6. हे दिले नंबरिंग. आता बघा आता आपल्याला टेबल काढायचा आहे. एक मिनिट. तर सर्वात पहिले सिरियल नंबर आणि फिगर. आता किती डायग्राम काढायचे आहेत आपल्याला, 6 डायग्राम. तर इथे 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3, त्यानंतर 4, त्यानंतर 5 आणि त्यानंतर 6. आता डायग्राम नंबर 1 पहा. डायग्राम नंबर 1 अशी आहे, ही अशी, हे अशी नशी. हे डायग्राम नंबर 1 आहे. काय नाव आहे, ए बी बी, ए बी बी, ए बी बी. त्याच्यानंतर याचा बेस, बेस पहा, याचा बेस किती आहे, 0 to 18. किती बेस आहे, 0 to 18, 0 to 18. आणि त्याच्यानंतर ऑफसेट, ऑफसेट म्हणजे हे लाईन 0 to 58, 0 to 58. हा झाला ऑफसेट. हा 0 to 18 बेस, 0 to 58 ऑफसेट. आता डायग्राम नंबर 2 घेतली. नाव काय याचं, अशी आहे पहिले, हे अशी, हे अशी. एक मिनिट. अशी आहे ना. तर याचा बघा, याचं नाव काय आहे, स्मॉल बी, कॅपिटल बी, कॅपिटल सी, स्मॉल सी. त्यानंतर याचा बेस किती आहे, 18 ते 60, 18 ते 60. हा 18 आणि हा 60. आणि याचा ऑफसेट आहे 58 ते 71, 58 ते 71. त्यानंतर डायग्राम नंबर 3, ट्रायंगल. याचं नाव काय आहे, स्मॉल सी, कॅपिटल सी, कॅपिटल डी. याचा बेस किती आहे सांगा, 60 ते 120, 60 ते 120, 60 ते 120. आणि ऑफसेट काय आहे, 71
ते इथं 0 आहे. 71 ते 0. 71 ते 0 किती आहे? 71 ते 0. हा 71 इथं काहीच नाही म्हणजे 0 असते. 71 ते 0 ऑफसेट नाही आहे तिथं. त्यानंतर आता हा घेतला, नाव दिलं कॅपिटल ई, स्मॉल ई, कॅपिटल डी. याचा बेस किती आहे? 82 to 120. नाही सॉरी 120 to 82 असं लिहिलं चालते. आता वर गेलो ना आपण 122 to 82. त्यानंतर याचा ऑफसेट किती आहे? 0 to 52. 0 to 52. त्यानंतर हा असा आहे. नाव काय दिलं आपण? ई, कॅपिटल ई. नावामध्ये काही चेंजेस करू शकता तुम्ही, असं द्या, असं द्या, कसं द्या. कॅपिटल ई, स्मॉल ई, स्मॉल एफ, कॅपिटल एफ. आता याचा काय चेंजिंग किती आहे? बेस किती आहे? 82 to 31. आणि ऑफसेट काय आहे? 52 to 34. 52 बघा, 52 to 34 हा याला ऑफसेट म्हणतात. जे इन्क्लाइंड असतात त्याला ऑफसेट. त्यानंतर आता आखरीचा 6वा असा आहे. तर नाव दिलं आपण एफ, कॅपिटल एफ, स्मॉल एफ, कॅपिटल ई. त्यानंतर याचा बेस किती आहे? 31 to 0. आणि ऑफसेट किती आहे? 34 to 0. आता बघा बेस कसा काढतात. याची बेरीज करा. 0 प्लस 18 नाही मायनस करावं लागते. 18 मधून 0 गेले 18. 60 मधून 18 गेले किती राहिले? बेस करताना मायनस करावं लागते. 60 मधून 18 42. निगेटिव्ह नाही पाहिजे, पॉझिटिव्ह आन्सर पाहिजे. 120 मधून 60 गेले 60. 120 मधून 82 मायनस केले 38. त्यानंतर 82 मधून 31 मायनस केले किती? 51. आणि 31 मधून 0 गेले 31. आता इथं काय करायचं? मीन. मीन म्हणजे होते ऍव्हरेज. ऍव्हरेज कसा करतात? या दोघांची बेरीज करायची. 0 प्लस 58 58 आणि डिवायडेड बाय 2 करा. 58 ले डिवायडेड बाय 2 किती होते? 29. याची बेरीज करा. 58 प्लस 71 डिवायडेड बाय 2 किती येते? किती? 64.5. 70 प्लस 0 71 प्लस 0 71 डिवायडेड बाय 2 किती येते? 35.5. 0 प्लस 52 52 52 डिवायडेड बाय 2 26. 52 प्लस 34 किती होते? 86 86 डिवायडेड बाय 2 किती होते? 43. 34 प्लस 0 34 34 डिवायडेड बाय 2 17. आणि याचा काय करायचा? मल्टिप्लाय. बेस इंटू ऑफसेटचा मल्टिप्लाय. कॅल्क्युलेटर दाखवा. तर याचं कॅल्क्युलेशन 18 इंटू 29. 18 इंटू 29 522 42 इंटू 64.5 2709. त्यानंतर 60 टू 32.5 35.5 60 इंटू 35.5 2130. त्यानंतर 38 टू 26 38 इंटू 26 988. 51 टू 43 51 इंटू 43 किती आलं? 2193. आणि 31 टू 17 527. इथं याचा टोटल एरिया याची सम करायची. 522 प्लस 2130 522 प्लस
2709 प्लस 2130 प्लस 988 प्लस 2193 प्लस 527 किती आलं 9069 मीटरचा स्क्वेअर. दिस इज द आन्सर. विद्यार्थी मित्रांनो अत्यंत सोपं असं हे प्रॉब्लेम आहे. हे बघा प्रॉब्लेम पूर्णच्या पूर्ण. आणि जर तुम्हाला हे जर समजलं असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नोट डाऊन.